रामकृष्ण हरी. हे आहे आमच्या गावाबाहेरचं मारुतीचं मंदिर. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पुढे पहा किती छान तळं आहे आणि किती छान जुनं मंदिर आहे. आता तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी हे काय, तर आज करत आहोत आम्ही रिदिराची सटवाई. माहेरची सटवाई आणि सासरची सटवाई अशा दोन पद्धतीच्या सटवाई करावी लागतात. हे तळाकाठचं खूप जुनं महादेवाचं मंदिर आहे. आता छान तळं वगैरे पाणी बघितलं तर फोटो तर काढण्याची इच्छा होतेच. मग काही फोटो काढले आणि हे आहे गावाबाहेरचं सटवाईचं मंदिर. अगदी जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम केलेलं आहे. छोटंसंच आहे पण खूप सुंदर आहे. अगदी जुन्या पद्धतीचं मंदिर असल्यामुळे दरवाजाही खूप छोटासा होता. त्यानंतर कणकीचे दिवे बनवलेले होते, ते पाजळवले आणि नंतर फळांचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि कणकेचे फळे बनवतात त्याचाही नैवेद्य दाखवला. आता गावातली सटवाईची पूजा वगैरे आवरून झालं की आम्ही निघालो ते शेतातल्या सटवाईची पूजा करण्यासाठी. शेतातली सटवाई ही दूर असल्याने ॲटोने गेलोत. त्यानंतर तिथून पुढे आम्ही चालत गेलोत. आता सटवाई करण्याची पद्धत कुणाकडे 12 दिवसाला करतात तर कधी 5व्या दिवशीही करतात. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. त्यानंतर ॲटोने शेतामध्ये पोचलो आणि मंदिर थोडं आतमध्ये आहे त्यामुळे आम्ही चालत गेलो. मस्त मज्जा करत मंदिरापर्यंत पोहोचलो. मस्त असं शेतामध्ये फिरलो थोड्या वेळ. तोपर्यंत आईने पूजा वगैरे आवरून घेतली होती. असं काही आमच्या शेताचा व्ह्यू होता. ही जवसाची आणि मोहरीची फुले आहेत, जे की आता बहरलेली आहेत. चिवताईच्या मस्त तुरीच्या शेंगा खाण्याचं काम चालू होतं तर छोट्या चिवताईने मस्त झोपून घेतलं होतं. शेतातली हवा आणि थंडाची सावली लगेच तिला झोप आली आणि ती मस्त झोपली. त्यानंतर सटवाई आईची पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला आणि प्रसादही तिथेच खाल्ला. तर असा गेला आजचा दिवस. मस्त झाली सटवाईची पूजा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.